हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता वाजलेले आहेत 10 आणि माझ्या कामालासुद्धा तर सुरुवात झालेली आहे. पण त्याआधी म्हटले की थोडासा चहा पिऊयात. तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि नाश्ता करायला. त्याच्यानंतर मग मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात करेन, लॉग इन करेन आणि मग तुम्हाला दाखवायलाच ते. ओके, तर मी आता थोडासा ब्रेक घेतला आहे कामामधून, म्हणून म्हटलं की चला बोलूयात तुमच्यासोबत. फार नाही, 5-10 मिनिटांचाच ब्रेक घेतला आहे मी. तर थोडंसं तुमच्याशी बोलायला आले. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला म्हणजे जे डेली व्लॉग्स असतात किंवा मला जे काही कॉन्सेप्ट सुचतील त्यानुसार मी शॉर्ट्स टाकत जाईन. तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आता वर्क फ्रॉम होमच आहे आठवडाभर, त्याच्यामुळे वेगळं असं बाहेरचं काही शूट नाही करता येणार. पण जेवढं जमेल तेवढं मी घरातून माझा डे असतो तो दाखवायचा प्रयत्न करेन. आणि माझ्या बॅकग्राऊंडमधून जर व्हॉईस येत असेल तर प्लीज थोडं समजून घ्या, कारण आता थोडे प्रचंड गरमी वाढली, त्यामुळे फॅनचा स्पीड पण खूप फास्ट आहे. जर स्लो केला तर अजिबातच हवा लागत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मी पण नवीनच चॅनल चालू केले, त्यामुळे एडिटिंगमध्ये सुद्धा थोडंसं वर खाली होऊ शकतं. मी प्रयत्न करेन ते पुन्हा रिपीट होणार नाहीत एडिटिंगमधल्या चुका, पण थोडंसं प्लीज समजून घ्या. चला, तर मग आता माझा ब्रेक पण संपत आला आहे, तर थोडंसं पुन्हा फ्रेश होते आणि मग पुन्हा मी माझ्या कामाला सुरुवात करते. जसं जमेल तसं मी आजचा डे शूट करायचा प्रयत्न करेन. तर प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर माझा इथे लंच ब्रेक झाला आहे. सो मी लंचमध्ये खाते दही आणि चपाती आणि सोबत टी व्ही होताच, कारण मम्मीच्या सिरियल्स चालू असतात. तर मी सुद्धा त्या जेवता जेवता बघत होते. आणि संध्याकाळी पण मला भूक लागली, तर म्हटलं काय बनवायचं, तर म्हटलं मॅगी बनवूयात, कारण तीच पटकन बनते, कारण परत कामालाही बसायचं होतं. तर मी इथे मॅगी आणि पाणी गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत ना इथे मी मसाला तयार केला आहे. तर मसाल्यामध्ये मी आपलं मॅगी मसाला आणि घरगुती जे मसाले असतात तेच ॲड केलेत. आणि वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड केलं आहे, कारण मला ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड आवडतात. तर हा सगळा मसाला मी मिक्स करून घेतला आणि वरून थोडंसं मीठ घातलं. तोपर्यंत ही मॅगी आपली शिजलीच आहे मस्तपैकी, अशी त्याच्यामधून वाफासुद्धा येत होत्या. तर हा सगळा प्रिपेड मसाला मी त्या मॅगीमध्ये घालून मॅगी त्याला ढवळून घेतली आहे. आणि सुपी अशी मॅगीच थोडीशी चांगली लागते. एकदम सुकी सुकी मॅगी एकदम ती खूप घट्ट होऊन जाते गार झाल्यानंतर. तर मी अशी ही मॅगी बनवली, ज्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आहे. सो ती गार झालं तरी एवढं काही टेन्शन नाही, कारण त्या पाण्यामुळे त्याला ओलावा राहील. आणि मॅगी इकडे मी सर्व करते खाण्यासाठी. अशी मस्तपैकी त्याला कलर आला आहे ऑरिगॅनोमुळे आणि खूप छान टेस्टही येते. सो मी आता इथे मॅगी खाऊन बघते आहे कशी झाली आहे ते. थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती फूक मारून मारून मी ती खाल्ली. तर बघूयात मी काय रिव्ह्यू देते. मॅगी तर चांगली झाली आहे. तर आत्ताच माझं काम आवरलं आहे. थोडंसं बाहेर खिडकीतून सिनरी बघत होते, थोडीशी हवा घेत होते, कारण पूर्ण सकाळपासून दुपारपर्यंत प्रचंड ऊन होतं, त्याच्यामुळे खूप गरम होत होतं, म्हणून खिडकी आणि पडदे लावलेलेच होते. तर आता थोडीशी अशीच नॅचरली हवा घेत होते. बाकी माझा पूर्ण दिवस असाच असतो, कारण माझं वर्क फ्रॉम होम आहे मी म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे मला फार जास्त उठता येत नाही. फक्त लंच ब्रेकला किंवा असंच थोडासा स्नॅक्स ब्रेक किंवा टी ब्रेक असेल तरच मी उठते, अदरवाईज पूर्ण माझं असं मीटिंग्स वगैरे ह्याच्यामध्येच जातो. तर भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर बाहेर गेले तर नक्कीच बाहेरचा ब्लॉग करेन, अदरवाईज काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट आठवते मी काहीतरी ब्लॉग करायला, कारण डेली मी हे असंच करत असते. त्याच्यामुळे वेगळं असं काहीच नाही आहे सध्या तरी शूट करायला. बाहेर गेल्यावरती मग बघूयात कुठे कुठे मी जाते, त्याचे व्लॉग्स मी करतच राहीन. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.